नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टाटा स्टील लिमिटेडसोबत टोटल 8 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया पंजाब नॅशनल बँकबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 125.15 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 142.90 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 49.70 रुपये आणि या कंपनीने 1 रुपये 50 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 21 जून 2024. चला आता बोलूया सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 5,775 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 72,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 5,850 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 2,797 रुपये आणि या कंपनीने 22 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनी रेकॉर्ड डेट ठेवली आहे 21 जून 2024. चला आता बोलूया टाटा स्टील लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 178.85 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 179.65 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 108.10 रुपये आणि या कंपनीने 3 रुपये 60 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 21 जून 2024. चला आता बोलूया टॉरेंट फार्मास्युटिकल्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,838 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 96,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,866.75 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,772.05 रुपये आणि या कंपनीने 6 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 21 जून 2024. चला आता बोलूया अल्किल अमाइन्स केमिकल्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,969 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 10,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,797.70 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,808 रुपये आणि या कंपनीने 10 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 25 जून 2024. चला आता बोलूया सेरा सॅनिटरी वेअर लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 7,220 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 9,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 9,740 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 6,591.20 रुपये आणि या कंपनीने 60 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 25 जून 2024. चला आता बोलूया ऑइल इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 615.55 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 66,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे
689.85 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 240.80 रुपये आणि या कंपनीने 1:2च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे 2 शेअरवर 1 बोनस शेअर मिळेल. म्हणजे 2 शेअरचे 3 शेअर होऊन जाईल. तसेच 20 शेअरचे 30 शेअर होऊन जाईल. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 2 जुलै 2024 आणि त्याचसोबत या कंपनीने ₹4 रुपयांचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे आणि हा डिव्हिडंड बोनसनंतर 2.5 रुपयांचा होऊन जाईल. चला आता बोलूया कामधेनू व्हेंचर्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 176 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 245 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 105.18 रुपये आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. तसेच 10 शेअरचे 50 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 14 जून 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया रात्री 9 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.